सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमच्या नूतनीकरणानंतर सोलापूरमध्ये क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली असून मागील 2 वर्षात येथे तब्बल 11वा BCCI सामना आयोजित होत आहे। सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे रेंबरसू यांनी सांगितले की स्टेडियममध्ये आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांपैकी 9 सामने अत्यंत यशस्वी ठरले आहेत। त्यामुळे BCCIने सोलापूरला सातत्याने सामन्यांचे आयोजन देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल शहरातील क्रीडा वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे। 4 डिसेंबरपासून इंदिरा गांधी स्टेडियमवर महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील सामना रंगणार आहे। शनिवारी हिमाचलची टीम मैदानात दाखल झाली असून खेळाडूंच्या चेहऱ्यावर या मैदानाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून आली। त्यांनी सराव सत्रात स्टेडियमच्या दर्जाची प्रशंसाही केली। सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने स्टेडियमवर उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन रेंबरसू यांनी केले। 1 ते 4 डिसेंबर दरम्यान रंगणारा हा सामना सोलापूरच्या क्रिकेट इतिहासातील आणखी एक महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे। नमस्कार, मी चंद्रकांत रेंबरसू, सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी। आज आपण इंदिरा गांधी स्टेडियमवर उभारून सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन गेल्या 2 वर्षांमध्ये हा 11वी BCCI सामना आहे आणि सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियम स्मार्ट सिटी अंतर्गत नूतनीकरण झाल्यानंतर महाराष्ट्रात इंदिरा गांधी स्टेडियमचं, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतात आपल्या इंदिरा गांधी स्टेडियमचं नाव होत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्याला पूर्ण सहकार देत आहे। आपल्या मैदानाबद्दल एवढी चर्चा होते, 10 पैकी 9 मॅचेस आपण पॉझिटिव्ह झालेले आहेत तिथं, म्हणजे जिंकलेले आहेत। आता ही या वर्षातली 11वी मॅच आहे। हा आपण रिझल्ट पॉझिटिव्ह होईल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नक्कीच विनर होईल। आणि या स्टेडियमवर आज हिमाचल महाराष्ट्र सामना 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर चालणार आहे। हा सर्वांसाठी मोफत फ्री असणार आहे। या सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी आम्ही तयार आहेत, ते जोमाने काम करत आहेत। आज तुम्ही पाहत असाल हिमाचल प्रदेश सरावासाठी सकाळी आलेले आहे, दुपारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येणार आहे। आणि ह्याच्यासाठी आम्हाला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीकांत मोरे, दत्ताना सुरवसे आणि खासदार धैर्यशील मोहिते यांचं सहकार्य लाभत आहे। ते आमच्या पाठीशी आहेत। आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सर्व सिलेक्शन कमिटी, अंपायर कमिटी आम्हाला सर्वजण मदत करतात। या जोरावर आम्ही आज एवढ्या खात्रीने सांगतो, आम्हाला यापुढे कुठलेही मॅचेस दिल्या तर आम्ही ते यशस्वी पार काढू। आणि अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गेले 3 वर्ष सतत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने उत्कृष्ट नियोजनाबद्दल पारितोषिक घेतलेलं आहे आणि नक्कीच आपण प्लॅटिनियम मध्ये जाऊ आणि त्याचे बक्षीस फार मोठं आहे। रोहित दादा पवारांनी आपल्याला आश्वासन दिले की सोलापूरमध्ये स्टेडियममध्ये MCने घेतल्यापासून इथं साऊथ झोन अकॅडमी करणार आहेत। ही अकॅडमी झाल्यानंतर सोलापूरच्या खेळाडूंना बरेचसे चांगले खेळाडू बघायला मिळतील, सराव बघायला मिळेल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रगती करता येईल। आणि थँक्स MCA जे हे ग्राउंड घेतलं आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे बरेचसे खेळाडू आज खेळत आहेत। सोलापूरचा समर्थ दोन्नार सुद्धा आजच्या महाराष्ट्र संघात आहे। आणि तुम्ही कालची मॅच पाहिलाच असेल की अर्शिन कुलकर्णी यांनी एक मोठी खेळी केलेली आहे, 90 धावा करून आपल्या महाराष्ट्र संघाला जिंकून दिलेलं आहे। आणि भविष्यात असेच आपल्या सोलापूरकडनं चांगले खेळाडू आम्ही घडवू। महाराष्ट्र क्रिकेटचे सहकार्य आम्हाला लाभत आहे। माझ्याबरोबर सिलेक्शन कमिटी चेअरमन सुनील मालप व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मॅनेजर अमोक जगताप हे आहेत। आणि सोलापूरांना मी करांना आव्हान देतो की मॅच सामना पाहण्यासाठी सर्वांनी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत अवश्य यावे।